संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे भूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, दीघ निकाय या ग्रंथातील कूटदंत सूत्राला आपण सुरुवात केलेली आहे। मागील धम्मदेसनेमध्ये आपण या कूटदंत सूत्राची पार्श्वभूमी बघितली। 16 परिष्कार युक्त आणि त्रिविध संपन्न यज्ञाबद्दल तो कूटदंत ब्राह्मण भगवान बुद्धांना विचारतो, आम्हाला तर माहीत नाही, पण तुम्हाला जर माहीत असेल तर आम्हाला त्याबद्दल परिचित करावा। तेव्हा भगवान बुद्ध त्या कूटदंत ब्राह्मणाला 16 परिष्कार युक्त आणि त्रिविध संपन्न यज्ञाबद्दल त्याला उपदेश करतात। ते 16 परिष्कार कोणते, त्रिविध यज्ञ कोणता, याबद्दल आपण कालच्या देसनेमध्ये बघितलेला आहे। तेव्हा भगवान बुद्धांनी त्या कूटदंत ब्राह्मणाला एक महाविजित राजाची कथा सांगितली की प्राचीन काळामध्ये त्या महाविजित राजाने असाच एक 16 परिष्काराने युक्त आणि त्रिविध संपन्न महायज्ञ केला होता। त्या महाविजित राजाची कथा भगवान बुद्धांनी त्या कूटदंत ब्राह्मणाला सांगितली। एक महाविजित राजा होऊन गेला, त्या महाविजित राजाने तो 16 परिष्कार युक्त त्रिविध संपन्न यज्ञ केला। त्यामध्ये भगवान बुद्ध विश्लेषण करतात की 16 परिष्कार कोणते, तर 16 परिष्कार कोणते होते, त्यामध्ये त्या महाविजित राजाने 4 लोकांची अनुमती घेतली। ते 4 लोक कोणते, तर क्षत्रिय अधिकारी, त्यानंतर परिषदेतील अमात्य, श्रीमंत ब्राह्मण आणि चौथा धनाढ्य सावकार, या 4 लोकांची परवानगी घेतली, त्यांनी होकार दिला हे 4 परिष्कार। त्यानंतर स्वतः तो महाविजित राजा हा 8 गुणांनी संपन्न होता। तो महाविजित राजा 8 गुणांनी संपन्न होता। ते 8 गुण म्हणजे त्या यज्ञातले 8 परिष्कार होते। तो स्वतः जो ब्राह्मण पुरोहित होता, त्या ब्राह्मण पुरोहित सुद्धा 4 गुणांनी युक्त होता। ते 4 गुण कोणते, तर तो 4 गुण म्हणजे तो माता पित्यांकडून 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध होता, तो वेदमंत्र जाणणारा होता, तो शीलवान होता, तो प्रज्ञावान होता। म्हणजे अशा प्रकारे 4 लोकांची अनुमती 4 परिष्कार, 8 गुणांनी युक्त राजा 8 परिष्कार, आणि तो ब्राह्मण पुरोहित 4 गुणांनी युक्त म्हणजे 4 परिष्कार। अशा प्रकारे 16 परिष्कार युक्त तो महायज्ञाचा उपदेश त्या
भगवान बुद्धांनी त्या कूटदंत ब्राह्मणाला केला. त्यानंतर अरे कूटदंत ब्राह्मणा म्हणजे त्या महाविजित राजाबद्दल सांगत आहेत की तो जो ब्राह्मण पुरोहित झाला, तो ब्राह्मण पुरोहित त्याला त्रिविध यज्ञाबद्दल सांगतो की जेव्हा तुम्ही यज्ञ करणार असाल तर असा विचार करू नका की मी यज्ञ करेल तर माझा खूप पैसा खर्च होईल, माझं धन खर्च होईल. तुम्ही असा विचार करू नका. जेव्हा तुम्ही यज्ञ करत आहात तेव्हा माझं पुष्कळ धन खर्च होत आहे असा तुम्ही विचार करू नका. किंवा यज्ञ झाल्यानंतरही मी खूप पुष्कळ धन खर्च केला असाही विचार करू नका. यज्ञ सुरू व्हायच्या अगोदर, यज्ञ सुरू असताना आणि यज्ञ संपल्यानंतर धन पैसा याचा विचार करू नका, तुम्हाला पश्चाताप होणार नाही. या तीन पद्धतीने, या तीन विधने जे यज्ञ होतात त्याला त्रिविध यज्ञ म्हणतात. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी त्या महाविजित राजाची कथा त्या कूटदंत ब्राह्मणाला सांगितली. तो कूटदंत ब्राह्मण भगवान बुद्धांना म्हणाला की भगवान 16 परिष्कार युक्त त्रिविध संपन्न यज्ञ जे तुम्ही आता मला सांगितलेला आहे, हा या यज्ञापेक्षाही सोपा, कमी त्रासदायक आणि अधिक फल देणारा कोणता दुसरा यज्ञ आहे का? कारण हा महायज्ञ करायचा म्हणजे काय, 4 लोकांची अनुमती घ्या, त्याचं ताण डोक्याला. तो राजा सुद्धा 8 गुणांनी युक्त पाहिजे, त्याचं पण एक दुसरा स्थान. त्यानंतर तो ब्राह्मण पुरोहित, तो पण 4 गुणांनी युक्त. त्रास आहे ना यज्ञ करण्यासाठी, काय त्रास होतो. त्यानंतर त्रिविध गुण संपन्न असलं पाहिजे यज्ञ. तर एवढा मोठा त्रास सहन करण्यापेक्षा याच्यापेक्षा एखादा सोपा यज्ञ आहे का? तर इथपर्यंत आपण कालच्या धम्मदेशनेमध्ये बघितलं की तो कूटदंत ब्राह्मण गौतमाला विचारतो की या त्रिविध षोडश परिष्कार, षोडश म्हणजे 16, या त्रिविध षोडश परिष्कार युक्त यज्ञ संपदेहून अधिक सोपा, कमी त्रासदायक आणि अधिक फळ देणारा दुसरा कोणता यज्ञ आहे का? तर भगवान बुद्ध म्हणतात की अरे कूटदंता, हो, या 16 परिष्कार युक्त त्रिविध संपन्न यज्ञापेक्षाही एक सोपा यज्ञ आहे, जो कमी त्रासदायक आहे, जो अधिक लाभ देणारा आहे. तो यज्ञ आहे दान यज्ञ. पहिला यज्ञ सांगतात त्याच्यापेक्षा सोपा आहे. हे 16 परिष्कार जमा करा, त्रिविध काही गरज नाही. त्याच्यापेक्षा सोपा कोणता आहे? दान यज्ञ. तर भगवान बुद्ध त्याला उपदेश करतात की कूटदंत ब्राह्मणा, याच्यापेक्षा सोपा कोणता यज्ञ आहे? दान यज्ञ. जेव्हा तुम्ही एखाद्या शीलवान प्रवजिताला मोठ्या श्रद्धेने दान करता तेव्हा ते दान पुण्य तुमच्या दान यज्ञा समान आहे. तर कसं दान करावं? भगवान बुद्ध स्पष्ट करतात की ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये दान करण्याची इच्छा उत्पन्न होते, तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या जो प्रवजित आहे, एक कुलपुत्र ज्याने घरदार सोडून शिरोमुंडन केलं, दाढीविशीचे केस काढले, अंगावरती काशा वस्त्र परिधान केलं, शीलवान आहे, सदाचारी आहे, तो शीलवान आहे, सदाचारी आहे, अशा शीलवान प्रवजिताला जेव्हा तुम्ही दान देता, जसं भोजन दान दिलं, जसं ह्या चिवराचं दान दिलं, किंवा ज्याला औषधीचं दान दिलं, तुम्ही जे जे काही दान देता ना, ते दान म्हणजे तुमचं दान यज्ञ आहे. ते दान यज्ञ तुमचं दान यज्ञ आहे. तर मग तो कूटदंत ब्राह्मण म्हणतो की हे जे दान यज्ञ तुम्ही सांगताय, बरं मी दान करेल, हा तुम्ही जे सांगता दान यज्ञ, हा दान यज्ञ मी करेल, पण त्याच्यामध्ये माझा काय लाभ आहे भगवान? या दान यज्ञाने माझा काय लाभ आहे? तर भगवान बुद्ध त्याला उत्तर देतात की अरे कूटदंत ब्राह्मणा, ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये दान देण्याची श्रद्धा उत्पन्न होते आणि जेव्हा तुम्ही एका शीलवान प्रवजिताला दान देता, ते दान तुमच्या मरणानंतर तुमच्या सुगतीसाठी लाभदायक ठरत असते. ते दान
तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या सुगतीकरिता कारणीभूत ठरत असते. त्या दानाच्या योगे तुम्हाला सुगतीचा लाभ होतो. असं ऐकल्याबरोबर तो प्रसन्न झाला. अरे खरंच, असं जर शीलवान लोकांना, म्हणजे प्रवचितच नाही, शीलवान लोकांना जर दान दिलं तर ते दान आपल्या मृत्यूनंतर आपल्या सुगतीसाठी कारणीभूत ठरू शकते. अरे किती चांगलं आहे. अरे पण दान द्यावं लागेल ना, म्हणजे तिथं कुठं खर्च आलाच. दान देणं म्हणजे खर्च करावं लागेल ना. पुन्हा याला दान येतं. हा म्हणतो भगवान, या दान यज्ञापेक्षा जे दान यज्ञ आहे, या दान यज्ञापेक्षाही सोपा, कमी त्रासदायक आणि अधिक फल देणारा दुसरा कोणता यज्ञ आहे का? हा जरा खर्चिक यज्ञ आहे ना, दान करणे खर्चिक यज्ञ आहे. याच्यापेक्षा सोपा यज्ञ आहे का, कमी त्रासदायक आणि अधिक फल देणारा? भगवान बुद्ध म्हणतात, अरे कुटदंत ब्राह्मणा, हो, या यज्ञापेक्षा पण आणखीन एक सोपा यज्ञ आहे. तो यज्ञ आहे संघासाठी विहार निर्माण करणारा यज्ञ. कोणता यज्ञ? दुसऱ्या प्रकारचा. संघासाठी, भिक्षू संघ जो आहे, संघासाठी विहार निर्माण करणारा यज्ञ. तो यज्ञ कसा आहे? तर एक गृहस्थ व्यक्ती आहे, तुमच्यासारखा एखादा गृहस्थ व्यक्ती आहे, किंवा राजा असो, महाराज असो, व्यापारी असो, किंवा गृहस्थ असो, कुलपुत्र असो, त्याच्या मनामध्ये असा विचार उत्पन्न होतो की अरहंत सम्यक संबुद्धांचे जे शिष्य आहेत, बुद्धपुत्र आहेत, श्रमण, भंतेजी, धम्मगुरू, तर त्यांच्यासाठी मी जर माझ्या गावात मधोमध जर विहार बांधलं, त्यांची तिथे राहण्याची व्यवस्था केली, मग ते इथल्या गावकरी लोकांना धम्माचा उपदेश करतील, तेव्हा त्यांचं मंगल होईल, त्यांचं कल्याण होईल. असा विचार करून जेव्हा एक कुलपुत्र किंवा एक गृहस्थ, राजा की कोणीही असो, तो जेव्हा विहार बांधतो ना गावामध्ये, त्याच्या गावात जेव्हा विहार बांधतो, म्हणजे राहण्यासाठी, भिक्षूंना राहण्यासाठी विहार बांधतो, तर ते त्याच्या सुगतीचं कारण ठरत असते. का ठरते कारण? कारण त्यानं जे विहार बांधलं, त्या विहारामध्ये काय होणार आहे? त्या विहारामध्ये बौद्धपुत्र थांबणार आहेत, त्यांचा पदस्पर्श होणार आहे. ते बुद्धपुत्र म्हणजे जे श्रमण लोकांना धम्माचा उपदेश करतील, तो धम्म ग्रहण करून लोक दुःखमुक्त होतील, आणि त्या दुःखमुक्तीच्या पुण्यकर्माचं फळ कोणाला मिळेल? ज्याने विहार बांधलं त्या व्यक्तीला मिळेल, त्या दानदायकाला मिळेल. तर अरे कुटदंता, हे जे विहार निर्माण करणारा जो यज्ञ आहे, हा यज्ञ अतिशय लाभदायी आहे, जो तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या सुगतीसाठी कारणीभूत ठरणार आहे. तो कुटदंत ब्राह्मण पुन्हा विचार करतो की अरे, की विहार बांधायचं म्हणजे तो पण खर्च आहे, त्यालाही खर्च करावा लागेल ना. सिमेंट पाहिजे, विटा पाहिजे, अमकं पाहिजे, ढमकं पाहिजे, सगळं पाहिजे. हा पण खर्च आहे, बरोबर आहे. तर हा खर्च न करता तो पुन्हा विचारतो, भगवान श्रमण गौतम, याच्याही पेक्षा सोपा, कमी त्रासदायक आणि अधिक लाभ देणारा दुसरा कोणता यज्ञ आहे का? तर भगवान बुद्ध म्हणतात, अरे कुटदंता, हो, याच्यापेक्षाही सोपा, कमी त्रासदायक आणि अधिक फल देणारा सुद्धा यज्ञ आहे. तो कोणता यज्ञ आहे सांगा? भगवान बुद्ध म्हणतात, तो यज्ञ आहे, त्याला म्हणतात त्रिशरण यज्ञ. तो म्हणतो, हे कोणता यज्ञ आहे? भगवान बुद्ध समजावून सांगतात, त्रिशरण यज्ञ म्हणजे काय? त्रिशरणाला शरण जाणे. बुद्ध रत्नाची शरण, धम्म रत्नाची शरण, संघ रत्नाची शरण. बुद्ध, धम्म आणि संघ हे जे त्रिशरण यज्ञ आहे, या त्रिशरण यज्ञामध्ये तो व्यक्ती, तो गृहस्थ, तो राजा किंवा तो कोणी आहे, तो बुद्ध धम्म संघाला शरण जातो. बुद्धाला, धम्माला, संघाचं अनुसरण करतो. आपण जे शरणते म्हणतो की नाही, शरणते म्हणतो ना, नत्थी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सच्च वज्जेन हो तुमे जय मंगलम. हे फक्त 3 स्टांजा नाही आहेत, हे फक्त 3 ओळी नाही आहेत. या 3 शरणस्थानांमध्ये आपल्या जीवनाची सुगती आहे. हे शरणत आहे. मी माझ्या जीवनामध्ये बुद्ध, धम्म, संघ या 3 रत्नांशिवाय माझं दुसरं कोणतं शरणस्थान नाही.
माझं शरण फक्त 3च रत्न आहेत. बुद्ध रत्न की ज्यांनी या जगताला दुःखमुक्तीचा मार्ग दिला. धम्मरत्नाची शरण की जो बुद्धानं उपदेशिलेला दुःखमुक्तीचा मार्ग एकमेव मार्ग आहे, ती धम्मरत्नाची शरण. संघरत्नाची शरण, असा संघ जो आहुनीयो पाहुनीयो दक्षिणीयो अंजली करणीयो अनुत्तर आहे बुद्धाचा श्रमण तो संघ. अशा अनुत्तर असणाऱ्या संघाला संघ शरण, अशा 3 रत्नाची शरण ग्रहण करतो. आणि 3 रत्नाची शरण ग्रहण करणे म्हणजे काय? मी या 3 रत्नांखेरीज दुसऱ्या कोणत्याही रत्नाला शरण जाणार नाही, हे सत्यवचन आहे. एतेन सच्चवज्जेन, हे सत्यवचन आहे. हो तुम्ही जय मंगलम, आणि या सत्यवचनाने माझं जय मंगल कल्याणो. या प्रकारे या 3 रत्नांची शरण घेतल्यानंतर त्याला सुद्धा सुगतीचा लाभ होतो. तो कूटदंत ब्राह्मण पुन्हा विचारतो की श्रमणा, या म्हणजे हे जे दान यज्ञ आहे, त्यानंतर संघासाठी विहार बांधणं आहे, त्यानंतर त्रिशरण यज्ञ आहे, या यज्ञांपेक्षाही आणखीन दुसरा कोणता सोपा यज्ञ आहे का, जो कमी त्रासदायक आहे, जो अधिक फलदायक आहे? तर भगवान बुद्ध म्हणतात की अरे हो, अरे कूटदंत ब्राह्मणा, याच्यापेक्षाही सोपा आणखीन एक यज्ञ आहे. तो म्हणतो कोणता यज्ञ आहे? तर भगवान बुद्ध सांगतात तो यज्ञ आहे शिक्षापद यज्ञ. त्या यज्ञाचं नाव आहे शिक्षापद यज्ञ. ते एक गृहस्थ, एक राजा किंवा एखादा व्यक्ती अनुयायी असा विचार करतो की मला शिक्षापद यज्ञ करायचा आहे. तर शिक्षापद म्हणजे कोणतं? जे तुम्ही त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करता ना, पंचशील, त्या पंचशीलीला म्हटलेला आहे शिक्षापद. मग तो व्यक्ती काय करतो? तो हिंसा करत नाही त्याच्या जीवनामध्ये. यज्ञ बघा कसा आहे हा. भगवान बुद्ध जे यज्ञ सांगत आहे, हे यज्ञ काही जाळणारे यज्ञ नाही आहेत. लाकडं आणा, लाकडं पेटवा, त्याचे तूप टाका, लोणी टाका, दूध टाका, खारका, बदाम, किसमिस, काजू, यमकं ढमकं, हे करा, मंत्र जप करा, तंत्र करा, अमकं करा, ढमकं करा, हे यज्ञ सांगत नाहीत भगवान बुद्ध. भगवान बुद्ध असा यज्ञ सांगत आहेत की जो यज्ञ केल्यानंतर त्या व्यक्तीचं कल्याणच होईल, त्या व्यक्तीचं हितच होईल. त्याच्यापैकी हा यज्ञ आहे तो एक दान यज्ञ आहे, जे माणसाच्या हिताचा आहे. त्यानंतर माणसाच्या हिताचं संघासाठी विहार बांधणे, हा एक यज्ञ जो हिताचा आहे. त्यानंतर त्रिशरण यज्ञ म्हणजे बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांची शरण, हा यज्ञ आहे. समजा हा पण यज्ञ येत नाही का, याच्यापेक्षा सोपा कोणता आहे? तर हा आहे कोणता? शिक्षापद यज्ञ, म्हणजे पंचशील यज्ञ म्हणतात त्याला. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे पंचशीलीचं पालन करता ना, हे यज्ञ आहे. हा एक प्रकारचा यज्ञ आहे. कारण यज्ञ करण्यासाठी तप करावं लागतं ना. तप सहज कोणी पण यज्ञ करू शकत नाही, त्याच्यासाठी तप करावा लागतो. तुम्ही पंचशिलेचं जे पालन करता, हे सुद्धा एक तप आहे. हे सहज नाही होत, हे सोपं नाही आहे. तुम्ही फार पुण्यवान आहात की तुम्हाला धम्म आचरण करण्यासाठी तप करण्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त झालं. महामंगल सूत्रात म्हणतात ना, तपोच ब्रह्मचर्याचं अर्य सच्चान दर्शनं निब्बाण सच्ची किरियाचं एतं मंगलम उत्तमं. हेच तर उत्तम मंगल आहे. धम्माचरणाचा तप करणे, ब्रह्मचर्याचं पालन करणे, आर्य सत्यांचं दर्शन घेणे, निब्बाणाचा साक्षात्कार करणे, एतं मंगलम उत्तमं, हे उत्तम मंगल आहे. तर धम्माचं आचरण करणे हे सुद्धा तप आहे बघा. हे तप आपल्याला करायचं आहे. इथे बुद्ध शिक्षापद यज्ञ सांगतात. कोणतं शिक्षापद आहे? पहिलं, प्राणी हिंसा करणार नाही. तुम्ही म्हणता ना शिक्षापदं, त्याचा अर्थ शिक्षापद, तेच आहे शिक्षापद. हे शिक्षापद ते यज्ञ आहे. शिक्षापदं समाधियामी, म्हणजे प्राणी हिंसा करण्यापासून विरत राहण्याचे शिक्षापदं म्हणजे शिक्षापद समाधी मी ग्रहण करतो. अदिन्ना दाना वेरमणी, तुम्ही बऱ्याच वेळा अदिन्न दाना म्हणता, मी ऐकतो सकाळची वंदना, आणि बऱ्याच ठिकाणी पण ऐकतो अदिन्न दाना म्हणता. ते चुकीचा शब्द आहे. अदिन्न हा शब्दच नाही पालीमध्ये, म्हणजे दिन्न अदिन्न हा शब्दच नाही आहे. लोक चुकीचा उच्चार करतात. आता त्याचा अर्थ माहीत नाही आहे
म्हणून ते समजत नाही. चुकीचा उच्चार करू नका. अदिन्ना असा तो अदिन्ना आ त्याला व्यंजन लागलेलं आहे. म्हणजे दिन्ना म्हणजे देणे आणि अदिन्ना म्हणजे न देणे. आता न दिलेली वस्तू जर तुम्ही घेतली तर ती चोरी झाली ना. त्याचा अर्थ काय होतो? अदिन्ना दाना वीरमणी म्हणजे चोरी करण्यापासून विरत राहण्याचं शिक्षापद ग्रहण करतो. त्यानंतर मी व्यभिचार करण्यापासून विरत राहण्याचं शिक्षापद ग्रहण करतो. मी असत्य भाषण करण्यापासून विरत राहण्याचं शिक्षापद ग्रहण करतो. मी मद्यपान करण्यापासून विरत राहण्याचं शिक्षापद ग्रहण करतो. म्हणजे मी पंचशिलेचं पालन करतो. यालाच म्हणतात शिक्षापद यज्ञ. समजलं? सिक्खापदं समादियामि. सोपा यज्ञ आहे. याच्यात तुम्हाला लाकडं पेटवायचे नाही, तूप टाकायची गरज नाही, गवत लावायची गरज नाही, खारका बदाम आणायची गरज. यज्ञ कसा आहे? हा आचरणाचा यज्ञ आहे, प्रॅक्टिसचा यज्ञ आहे, तुमचा अनुकरणाचा यज्ञ आहे, शील पालनाचा हा यज्ञ आहे. आणि हा यज्ञ असा आहे की जो कोणी पंचशिलेचं पालन करेल त्याचं मंगलच होईल ना. त्याचं मंगलच होईल, त्याचं हित होईल, चिरकालपर्यंत त्याचं हित होईल. असा हा यज्ञ आहे. त्याला म्हटलेला आहे शिक्षापद यज्ञ. असं म्हटल्यानंतर तो कूटदंत ब्राह्मण पुन्हा म्हणतो की भगवान याच्यापेक्षाही सोपा, म्हणजे याचं समाधानच होत नाहीये. हा पुन्हा म्हणतो की याच्यापेक्षाही सोपा, कमी त्रासदायक आणि अधिक फल देणारा असं कोणता यज्ञ आहे का? तर भगवान बुद्ध म्हणतात की अरे कूटदंत ब्राह्मणा, हो, याच्यापेक्षा पण एक सोपा यज्ञ आहे. कोणता? तर भगवान बुद्ध त्याला उपदेश करतात याच्यापेक्षा पण सोपा यज्ञ आहे, त्याला म्हणतात शील यज्ञ. काय म्हणतात? शील यज्ञ. शील यज्ञ म्हणजे काय? शील यज्ञ म्हणजे स्वतःला शील संपन्न करण्यासाठी तुम्ही केलेलं आचरण म्हणजे तुमचा शील यज्ञ आहे. मग भगवान बुद्ध स्पष्ट करतात की एक गृहस्थ व्यक्ती, एक कुलपुत्र मनामध्ये असा विचार करतो की साक्षात भगवान बुद्ध हे उत्पन्न झालेले आहेत. की भगवान बुद्ध कसे आहेत? इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं, या 9 गुणांनी युक्त महाश्रमण उत्पन्न झालेले आहेत. जे देवलोक, मारलोक, ब्रह्मलोक याच्यामध्ये अग्र आहेत. ते अरहंत दुःखमुक्त आहे. अरे किती चांगलं आहे हे, किती हिताचं आहे, असा विचार करून त्याच्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा उत्पन्न होते. मग श्रद्धा उत्पन्न झाली की पुन्हा तो असा विचार करतो की मी आता गृहस्थ जीवनाचा त्याग करतो, डोक्याचं मुंडन करतो, दाढी मिशीचे केस काढतो, अंगावर काश्या वस्त्र परिधान करतो आणि मी पण ध्यान मनन चिंतन करतो. मग तो गृहत्याग प्रवचित होतो, श्रमण होतो. मग ध्यान मनन चिंतन करता करता मग तो आपला शील यज्ञ पक्का करतो. कसा? मग तो हिंसा करत नाही, चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, खोटं बोलत नाही, नशापान करत नाही. तो स्वतःला शील संपन्न करतो, पहिला गुण विकसित करतो. त्यानंतर आपले जे हे इंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, ह्या पंच इंद्रियांवरती संयम जाणतो. मी मागच्याही सुत्तामध्ये हा उपदेश सांगितलेला आहे की याला इंद्रिय संवर असं म्हणतात. ते डोळ्याच्या लालसेमध्ये फसत नाही, कानांच्या शब्दांमध्ये फसत नाही, नाकाच्या गंधामध्ये फसत नाही, जिभेच्या चवीमध्ये फसत नाही, या स्पर्शात दुसरा शरीराचा स्पर्श त्याच्यामध्ये फसत नाही. आपल्या पंच इंद्रियांवरती संयम जाणतो. त्यानंतर मग इंद्रिय संवर झाला की भोजनामध्ये संयम जाणतो. जेवण मागच्या उपदेशात तुम्हाला बोललेला आहे, भोजन मतयुता, तो भोजनामध्ये संयम जाणतो. जेवढं आवश्यक आहे तेवढं साधं जेवण जेवतो, जेवढं आवश्यक आहे तेवढं मात्रा जेवण करतो, काल भोजन करतो, आहार स्मृती आहार घेतो, जागृत राहतो. त्यानंतर काय ते झालं, त्यानंतर तो स्मृतिवान राहतो. 4 प्रकारच्या स्मृतींचा अभ्यास, कायानुस्मृती, वेदनानुस्मृती, चित्तानुस्मृती, धम्मानुस्मृती, या 4 स्मृतींचा अभ्यास करून तो स्मृतिवान होतो आणि त्यानंतर अप्रमादी होऊन जीवन जगतो. आळस करत नाही, गुंगीमध्ये जीवन जगत नाही, असं बेहोशीमध्ये राहून जीवन जगत नाही. का बरं? कारण हे जीवन एक ना एक दिवस नष्ट होणार आहे.
मृत्यूला प्राप्त होणार आहे, हे सगळे शरीर नश्वर होत आहे, हळूहळू म्हातारपणाकडे चाललेलं आहे, आजारपणाकडे चाललेलं आहे, एक दिवस मरणार आहे. मग या अनित्य असणाऱ्या जीवनामध्ये आळस करून, गुंगीमध्ये जीवन जगून, बेहोशीमध्ये जीवन जगून आणखीन दुःख किती भोगायचं, तो अप्रमादी बनतो, म्हणजे जागृत होऊन जीवन जगतो. अशा प्रकारे अरे कुटदंत ब्राह्मणा, बुद्ध म्हणतात अरे कुटदंत ब्राह्मणा, अशा प्रकारे एक श्रमण आपल्या जीवनामध्ये शील संपन्न होतो, इंद्रिय संवर जाणतो, भोजनामध्ये संयम जाणतो, स्मृतीचा अभ्यास करतो आणि त्यानंतर अप्रमादी होऊन जीवन जगतो. हा त्याच्या जीवनातला शील यज्ञ आहे. कोणता यज्ञ आहे? शील यज्ञ. म्हणजे आता परिपूर्ण शीलवान झाला तो, परिपूर्ण कायेने, वाचेने आणि चित्ताने परिपूर्णपणे तो शीलवान झालेला आहे. हा शील यज्ञ त्याच्या हिताचा आहे, त्याच्या सुखाचा आहे. पुन्हा हा कुटदंत ब्राह्मण पुन्हा भगवान बुद्धांना विचारतो की भगवान, या शील यज्ञापेक्षा पण आणखीन कोणता सोपा, कमी त्रासदायक आणि अधिक लाभ देणारे यज्ञ आहे का? भगवान बुद्ध म्हणतात की हो, याच्यापेक्षा पण एक सोपा यज्ञ आहे, कमी त्रासदायक आणि अधिक लाभदायक आहे. कोणता? तर बुद्ध म्हणतात तो यज्ञ आहे समाधी यज्ञ. कोणता यज्ञ? आता शील यज्ञ सांगितला, आता कोणता यज्ञ आहे? समाधी यज्ञ. तो म्हणतो की समाधी यज्ञ म्हणजे कसा? बुद्ध समजावून सांगतात की तो कुलपुत्र, ज्या कुलपुत्रा शील संपन्न झाला, तो कुलपुत्र शील संपन्न झाला, इंद्रियांमध्ये त्याने संयम जाणला, त्याने भोजनामध्ये म्हणजे जेवणामध्ये मात्रा जाणली, भोजन मतयुता जाणलं, तो स्मृतिवान झाला, अप्रमादी झाला, असा एक श्रमण बुद्धाचा. दुसरा कोणता नाही, दुसरा कोणता नाही. कोणाचा श्रमण? बुद्धाचा श्रमण. तो श्रमण ध्यान मनन चिंतन करता 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 समाधीच्या 8 पायऱ्यांना पार करतो. समाधीचा जो अभ्यास आहे, जे लोक ध्यान करायला जातात ना, त्या ध्यानामध्ये ही गोष्ट शिकवली जाते. समाधीचे 8 पायऱ्या आहेत. त्याला 8 पायऱ्या ज्या आहेत, प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान, चतुर्थ ध्यान, आकाशैतायतन ध्यान, वियानैचायतन ध्यान, आकिंचनायतन ध्यान, नेवसय्या नासय्या आयतन ध्यान. आता हे शब्द जरा कठीण आहेत आणि खूप खोल अभ्यास आहे बघा. आता मी जर ह्या 8 पायऱ्या तुम्हाला समजून सांगत गेलो ना, आपल्या 3 महिन्यांचा वर्षावसल कमी पडेल. एवढं डीप आहे बघा. हे अभिधम्माचा अभ्यास आहे, ध्यानाचा अभ्यास आहे, तो प्रॅक्टिकल मार्ग आहे ना. ह्या ध्यानाच्या 8 पायऱ्या आहेत. एवढं खोल आहे बघा हे, की इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप मोठा तप करावा लागतो बघा. कारण बघा, भगवान बुद्धांचे जे म्हणजे सिद्धार्थ गौतमाचे जे पहिले गुरु होऊन गेले आलार कलाम, ते या समाधी मार्गाच्या 7व्या पायरीपर्यंत पोहोचलेले होते. त्याला म्हणतात आकिंचनायतन ध्यान. दुसरे जे गुरु होते ना, उद्धत, रामपुत्त, ते सुद्धा या समाधीच्या 8व्या पायरीपर्यंत पोहोचलेले होते. ती आहे नेवसय्या नासय्या आयतन ध्यान. जरा कठीण शब्द आहे, जमलं तर एखाद्या दिवशी आपण या 8 पायऱ्या ते पण समजून घेऊ, जर वेळ असला या वर्षावासात. तर भगवान बुद्ध त्या कुटदंत ब्राह्मण सांगत आहेत की त्या शील यज्ञापेक्षा हा समाधी यज्ञ सुद्धा हितकारक आहे. कोणती समाधी? तर हे समाधी आहे. तो श्रमण प्रथम ध्यान प्राप्त करतो, द्वितीय ध्यान प्राप्त करतो, तृतीय ध्यान प्राप्त करतो, चतुर्थ ध्यान प्राप्त करतो. त्यानंतर कोणतं? 5वं आकाशैचायतन ध्यान, ते पार करतो. त्यानंतर वियानैचायतन ध्यान प्राप्त करतो. त्यानंतर आकिंचनायतन ध्यान प्राप्त करतो. आणि त्यानंतर 8वी पायरी आहे नेवसय्या नासय्या आयतन ध्यान प्राप्त करतो. आणि अशा प्रकारे अरे कुटदंत ब्राह्मणा, बुद्धाचा श्रमण अशा प्रकारे या समाधीच्या या 8ही पायऱ्यांना पार करून ध्यान मनन चिंतन करता 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 दुःखमुक्तीच्या मार्गातील पहिली पायरी पार करतो. त्या पहिल्या पायरीला म्हणतात श्रोतापन्न. मागच्या धम्मदिसने मी तुम्हाला सांगितलं, श्रोतापन्न म्हणजे दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये त्याने त्या प्रवाहामध्ये पडला. स्रोत म्हणजे प्रवाह
आणि पन्न म्हणजे प्रतिष्ठित होणे. जसं म्हणतो ना आपण, इथे तुम्ही स्थानापन्न व्हा, या स्थानावर पन्न व्हा म्हणजे प्रतिष्ठित व्हा. तसं श्रोतापन्न, श्रोत म्हणजे प्रवाह. कोणता प्रवाह? दुःखमुक्तीचा मार्ग. त्या दुःखमुक्तीच्या मार्गात त्या स्रोतमध्ये तो आता पन्न झाला म्हणजे प्रतिष्ठित झाला. आता मागे येणार नाही, आता तो मागे येणार नाही. तो धम्मचक्षु त्याच्यामध्ये उत्पन्न होतो, त्याला धम्मचक्षु म्हटलेला आहे. तो आता दुःखमुक्तीच्या मार्गात आला, तो श्रोतापन्न झाला. अरे कुटदंत ब्राह्मणा, अशा प्रकारे तो महाश्रमण श्रोतापन्न होतो, दुःखमुक्तीच्या मार्गातील पहिली पायरी. त्यानंतर ध्यान मनन चिंतन करता करता तो सकृदागामी होतो, दुःखमुक्तीच्या मार्गातील दुसरी पायरी. त्यानंतर ध्यान मनन चिंतन करता करता तो अनागामी फल प्राप्त करतो, दुःखमुक्तीच्या मार्गातील तिसरी पायरी. आणि अशाच प्रकारे ध्यान मनन चिंतन करता 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 तो अरहंत पदापर्यंत पोहोचतो. ती दुःखमुक्तीच्या मार्गातील चौथी पायरी आहे, अरहंत होणे, दुःखमुक्त होणे. मनातील 10 संयोजनांना तोडून टाकणे, तो दुःखमुक्त झाला. अरे कुटदंत ब्राह्मणा, हा जो समाधी यज्ञ आहे, हा समाधी यज्ञ सुद्धा त्या श्रमणासाठी अत्यंत लाभदायक आहे, अत्यंत लाभदायक आहे. तर याच्यानंतर पुन्हा तो कुटदंत ब्राह्मण पुन्हा विचारतो की अरे श्रमणा, याच्यापेक्षाही सोपा, म्हणजे तो पुन्हा तेच विचारतो की याच्यापेक्षाही सोपा, कमी त्रासदायक आणि अधिक लाभ देणारा दुसरा कोणता यज्ञ आहे का? तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे शील यज्ञ आहे, ज्याप्रमाणे समाधी यज्ञ आहे, अगदी त्याप्रमाणे हा पण आणखीन एक यज्ञ आहे, त्याला म्हणतात प्रज्ञा यज्ञ. शील यज्ञ, समाधी यज्ञ, प्रज्ञा यज्ञ. शील समाधी प्रज्ञा, शील समाधी प्रज्ञा, शील समाधी प्रज्ञा. शील यज्ञ, समाधी यज्ञ, प्रज्ञा यज्ञ. प्रज्ञा यज्ञ आहे. कुटदंत विचारतो ते काय आहे? तर बुद्ध सांगतात प्रज्ञा यज्ञ म्हणजे काय? त्याच्यामध्ये ते ज्ञान, ते बल, ती विद्या विकसित होते आणि ती प्रज्ञा त्याच्यात जागृत होते. कोणती प्रज्ञा? त्याच्यात ते ज्ञान जागृत होते. त्याला ते समजते की अरे मी आता माझ्या चित्तातील सगळे विकार नष्ट केले, 10 संयोजनांना तोडलं, आता मला दुसरा भाव नाही, म्हणजे मृत्यूच्या नंतर माझा पुन्हा जन्म नाही, हा माझा शेवटचा जन्म आहे. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मी आता मुक्त झालेलो आहे. या भवाबद्दल, म्हणजे हा जो संसार आहे ना, ज्या संसारामध्ये माझा जन्म झाला, आता या संसाराबद्दल कोणताच मोह नाही आहे, कोणता लोभ नाही आहे. काही काही लोकांच्या मनामध्ये का मरता समयी सुद्धा लोकांच्या चित्तामध्ये या संसाराबद्दल आसक्ती असते. कोणती आसक्ती असते? जसं आता माणूस मरायला टेकलेला आहे, मरणार आहे, आता मरत आहे, पण मरता मरता पण मनात आसक्ती असते की माझा पुढचा जन्म याच घरात झाला पाहिजे. आसक्ती, माझा पुढचा जन्म याच शेतात झाला पाहिजे, माझा पुढचा जन्म हिच्याच पोटी झाला पाहिजे, माझा पुढचा जन्म इथंच, असं आसक्ती होऊन मरते. म्हणजे मनात चित्तामध्ये आसक्ती ठेवून मरणं हे म्हणजे चांगलं मरण नाही आहे, सुगतीचं मरण नाही आहे. पण एक अरहंत जो या भवापासून मुक्त झाला, या भवाच्या आसक्तीपासून मुक्त झाला, त्याला ती प्रज्ञा जागृत होते की मृत्यूच्या समयी सुद्धा तो जागृत होऊन मरतो. जागृत होऊन मरणे चांगलं मरण आहे. आता तुम्ही म्हणाल अहो मरण पण चांगलं असते का? मरण पण चांगलं असते का? ते सत्य आहे ना, आज ना उद्या मरण येणारच आहे ना, पण चांगलं मरण येऊ शकते. बघा असे अनेक लोक आहेत की त्यांना सुखदायक मरण आलेलं आहे, सुगतीचं मरण आलं. आता भगवान बुद्ध पण तर मृत्यूला प्राप्त झाले, मग त्यांचं मरण का दुःखदायक झालं का? नाही, सुगतीचं मरण आहे ना. असे अनेक लोक मी स्वतः पाहिलेले आहेत की जे मरता समय सुद्धा जागृत होऊन मेलेले आहेत. म्हणजे जसं काही तो मृत्यू समोर उभा आहे आणि ते म्हणतात ये बेटा ये, माझ्या मित्रा मृत्यू ये 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 घेऊन जा मला, असं जागृत होऊन मेलेले आहेत. मी स्वतः अनेक लोक बघितले जागृत होऊन मेले, असं बेहोशीमध्ये, बेधुंदीमध्ये, बेशुद्धीमध्ये, खितपत पडून असं मेले. म्हणजे असं मृत्यू चांगला नाही, जागृत होऊन मरतो. कोण? बुद्धाचा श्रमण जो अरहंत झाला, ही प्रज्ञा जागृत करतो की हा माझा शेवटचा जन्म आहे, या संसाराबद्दलची आसक्ती संपलेली आहे, माझ्या चित्ताचे सगळे विकार नष्ट झालेले आहेत, या मृत्यूनंतर आता मला भाव नाही.
आता माझा पुन्हा जन्म होणार नाही, आता मला काहीतरी साध्य करण्यासाठी काहीही काम शिल्लक राहिलेलं नाही, हा माझा शेवटचा जन्म आहे, असं होऊन तो मृत्यूला प्राप्त करतो. पुन्हा तो कूटदंत ब्राह्मण म्हणतो की अरे श्रमणा, याच्यापेक्षाही सोपा यज्ञ, कमी त्रासदायक, अधिक फल देणार आहे का? तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की अरे कूटदंत ब्राह्मणा, याच्यापेक्षा सोपा आणि कमी त्रासदायक आणि अधिक फल देणारा यज्ञ नाहीये. दुसरा कोणताच यज्ञ नाहीये. एकच यज्ञ आहे, शील समाधी प्रज्ञा. सरते शेवटी एकच उत्तर आलं, माणसाच्या हिताचा जर कोणता यज्ञ असेल तर तो कोणता यज्ञ आहे? शील समाधी प्रज्ञा. शील कशासाठी? समाधीसाठी. समाधी कशासाठी? प्रज्ञेसाठी. आणि प्रज्ञा कशासाठी? विमुक्तीसाठी. अशा प्रकारे अरे कूटदंत ब्राह्मणा, याच्यापेक्षा दुसरा लाभदायक यज्ञ कोणताच नाही आहे. हाच यज्ञ जो आहे, जो माणसाच्या चिरकालपर्यंत हिताचा आहे, सुखाचा आहे, हाच एकमेव यज्ञ आहे, दुसरा कोणता यज्ञ नाही आहे. असं बोलल्यानंतर तो कूटदंत ब्राह्मण अत्यंत प्रसन्न होतो. बघा, खूप प्रसन्न होतो आणि भगवान बुद्धांची स्तुती करतो. तर भगवान बुद्धांना असं म्हणतो, बघा, तो तुम्हाला मी वाचून दाखवतो त्याचं जे स्टेटमेंट आहे. असे भगवान बोलल्यावर कूटदंत ब्राह्मण त्यांना म्हणाला, म्हणजे कोणाला? भगवान बुद्धांना म्हणाला, वा गौतमा वा. म्हणजे भगवान बुद्धांची तो स्तुती करत आहे. अरे भगवान बुद्धांनी जो यज्ञ सांगितलेला आहे ना, हा यज्ञ कोणता आहे? धम्म आचरणाचा यज्ञ. शील समाधी प्रज्ञा, हाच तर दुःखमुक्तीचा मार्ग आहे. हाच तर एकमेव दुःखमुक्तीचा मार्ग आहे आणि हाच यज्ञ आहे. कारण या यज्ञामध्ये तुम्हाला कोणता त्रास होत नाही, तुम्हाला कोणता त्रास होत नाही, कोणता उपद्रव होत नाही, कमी त्रासदायक आणि अधिक लाभदायक असा हा शील समाधी प्रज्ञेचा यज्ञ त्याने जीवनामध्ये ऐकला. तो बुद्धाची स्तुती करतो, वा गौतमा वा. ज्याप्रमाणे गौतम एखाद्याने उपडे झालेले सुलटे करावे, अथवा झाकलेले उघडे करावे, अथवा वाट चुकलेल्या मार्ग सांगावा, अथवा डोळस मनुष्यांना वस्तू दिसाव्या म्हणून अंधारात तेलाचा दिवा लावावा, त्याप्रमाणे आपण अनेक प्रकारांनी धर्माचा उपदेश केलेला आहे भगवान. तर म्हणजे कूटदंत ब्राह्मण तो म्हणतो की आता मी आपणास, धर्मास आणि पूज्य भिक्खू संघास शरण जात आहे. बघा, जसं तो सोनदंड ब्राह्मण भगवान बुद्धांना, धम्माला, संघाला शरण गेला, त्याप्रमाणे आता कूटदंत ब्राह्मण सुद्धा बुद्ध, धम्म आणि संघाला शरण गेलेला आहे. मी आपणास, धर्मास आणि पूजनीय भिक्षू संघात शरण जातो. शरण आलेल्या मला आजपासून मरेपर्यंत आपला उपासक म्हणून समजावे. हा उपासक झाला, म्हणजे भिक्षू नाही झाला, हा उपासक झाला. बुद्ध धम्म संघाला शरण गेलेला उपासक झाला. हे गौतम, गौतम म्हणजे भगवान बुद्ध, हे गौतम, हे 700 बैल, हे 700 गोरे, हे 700 कालवडी, 700 बकरे आणि 700 मेंढे यांना मी मोकळे सोडतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की हा जो कूटदंत ब्राह्मण आहे याला महायज्ञ करायचा होता आणि महायज्ञामध्ये प्राण्यांचा बळी देण्यासाठी याने 700 बैल आणले होते. बैलांचा बळी देणार होता, 700 बैल आणले होते, 700 गोरे समजते ना, 700 गोरे आणले होते, 700 कालवडी आणल्या होत्या, 700 बकरे आणले होते, 700 मेंढ्या आणल्या होत्या. एवढ्या मुक्या प्राण्यांचा बली देऊन तो महायज्ञ करणार होता. बघा, एवढी मोठी हिंसा हा महायज्ञामध्ये करणारा कूटदंत ब्राह्मण जेव्हा बुद्धाच्या उपदेश ऐकतो, शील समाधी प्रज्ञेचा यज्ञ ऐकतो, तेव्हा तो म्हणतो की अरे गौतमा, हे 700 बैल, हे 700 गोरे, हे 700 कालवडी, 700 बकरे, 700 मेंढे यांना मी मोकळे सोडतो. त्यांना आता जीवदान देतो. हिरवे गवत खाऊन
व थंडगार पाणी पिऊन शीतल हवेमध्ये ते आनंदाने विहार करो अशी मी मैत्री करतो. बघा परिवर्तन झालं त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. त्याने त्या सगळ्या प्राण्यांना मोकळं सोडून दिलं. आता त्यांची हिंसा करायची नाही, त्यांचा बली द्यायचा नाही, कारण त्यांची हिंसा करून म्हणजे मुक्या प्राण्यांचा बली देऊन एखाद्या यज्ञामध्ये मुक्या प्राण्यांचा बली देऊन तुम्ही खरंच विचार करा, कोणाचंही माणसाचं जीवन सुखी होऊ शकते का? सुखी होऊ शकते का? नाही होऊ शकत सुखी. एखाद्या मुक्या प्राण्यांचा बली देऊन त्याच्या रक्ताची आहुती देऊन जर एखादा देव खुश होत असेल तर समजून जायचा हा काहीतरी रॉंग नंबर आहे. समजून जायचा हा काहीतरी रॉंग नंबर आहे. कारण इथे शील नाहीये, इथे समाधी यज्ञ नाहीये, इथे प्रज्ञा यज्ञ नाही. इथे काय आहे? इथे हिंसा आहे, इथे प्राण्यांची बली आहे, इथे रक्ताची आहुती आहे आणि रक्ताची आहुती पिणारा तो देव आहे. अरे हा यज्ञ माणसाच्या कामाचा नाही आहे. असं कुठं दिसलं की लगेच दूर होऊन जायचं. अरे आपल्या कामाचं नाही आहे. आपल्या कामाचं काय आहे? शील, समाधी, प्रज्ञा हा यज्ञ आपल्या कामाचा आहे. तर त्याने बघा ते सगळे प्राणी सोडून दिले आणि म्हणतो की हिरवे गवत खाऊन आणि थंडगार पाणी पिऊन थंडगार पाणी पिऊन शीतल हवेमध्ये ते आनंदाने विहार करो अशी मी मैत्री करतो. बघावर किती मोठं परिवर्तन झालं त्या कूटदंत ब्राह्मणामध्ये. नंतर भगवंतांनी कूटदंत ब्राह्मणाला ओळीने पुढील गोष्टी सांगितल्या. ते येणेप्रमाणे दान कथा सांगितली. हे भगवान बुद्धांची उपदेश करण्याची एक पद्धत होती. म्हणजे बुद्ध सहज कोणालाही लगेच कोणता पण उपदेश करत नसत. उपदेश करण्याची एक पद्धत असे. भगवान बुद्ध अगोदर त्या व्यक्तीला एक दान कथा सांगायची. दान कथा सांगितली की नंतर शील कथा सांगायची. शील कथा सांगितली की नंतर स्वर्ग नरकाच्या संदर्भातली कथा सांगायची. ते झालं की त्यानंतर त्याला सदाचार जीवनाचा उपदेश करायचे. त्यानंतर कामवासनेचे दुष्परिणाम सांगायचे. असं करता 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 या छोट्या छोट्या उपदेशाने जेव्हा त्या व्यक्तीचं चित्त असं थोडंसं मृदू झालं ना, मृदू, त्यानंतर मग बुद्ध त्याला 4 आर्य सत्यांचा उपदेश करायचे. ही बुद्धाच्या उपदेश करण्याची पद्धती होती. सहज बुद्ध उपदेश करत नव्हते. कारण शेतकरी सुद्धा जेव्हा जमिनीमध्ये बीज पेरतो ना तर काय करतो अगोदर? त्या जमिनीला मृदू करतो ना, त्याची नांगरणी करतो ना. खालची माती वर, वरची माती खाली, त्याला ऊन पाऊस देतो. ऊन पाऊस हवा आहे की नाही, त्याची नांगरणी करतो. कशासाठी? की ती जी माती आहे ती मृदू व्हावी. आणि एकदा ती माती मृदू झाली की त्यानंतर त्याच्यामध्ये मग बीज पेरतो. तर इथे सुद्धा बुद्ध असेच करतात. त्याला दान कथा, शील कथा, स्वर्ग याविषयीच्या कथा, कामामधील भय, तुच्छता, संक्लेश व नैष्कामातील फायदाही सांगितला. जेव्हा भगवंतांनी जाणिले की आता कूटदंत ब्राह्मणाचे चित्त मृदू झालेले आहे, त्यावरील अंधार दूर झालेला आहे, तो आनंदित प्रसन्न झाला आहे, तेव्हा भगवान बुद्धांचा उपदेश कोणता मुख्य उपदेश आहे? दुःख, त्याचे कारण, त्याचा विनाश आणि त्याच्या विनाशाचा मार्ग, या 4 आर्य सत्यांचा उपदेश भगवान बुद्धांनी या कूटदंत ब्राह्मणाला केला. ज्यावर एकही काळा डाग नाही अशा वस्त्रांवर ज्याप्रमाणे ताबडतोब रंग बसू शकतो त्याप्रमाणे कूटदंत ब्राह्मणाला त्याच आसनावर शुद्ध मलविरहित अशा धर्मचक्षुचा लाभ झाला. धर्मचक्षु म्हणजे काय? श्रोतापन्न अवस्था. मी आताच तुम्हाला सांगितलं ना, दुःखमुक्तीच्या मार्गातील जे 4 पायरी आहेत त्याच्यातली पहिली पायरी श्रोतापन्न. श्रोतापन्न म्हणजे काय? दुःखमुक्तीच्या मार्गात तो आता प्रतिष्ठित झाला. तर बुद्धाचा हा 4 आर्य सत्यांचा उपदेश ऐकल्याबरोबर बसल्या ठिकाणी त्याचं चित्त शुद्ध झालं, मलविरहित झालं आणि बसल्या ठिकाणी तो श्रोतापन्न झाला. म्हणजे त्याच्या चित्तामध्ये धर्मचक्षु उत्पन्न झाला. त्याला समजलं की जे जे उत्पन्न होते ते एक दिवस नष्ट होते. सगळे संस्कार अनित्य आहे हे त्याला समजलं. तेव्हा कूटदंत ब्राह्मणाला धर्म दिसला, मिळाला, कळाला, पूर्ण समजला. सर्व शंका नाहीशी झाली, घोटाळा नाहीसा झाला, समजूत पटली.
हे सर्व गुरुकडून मिळालेले ज्ञान दुसऱ्या कोणामुळे झाले नाही. तो भगवंतांना म्हणाला की भगवान, आपण उद्या भिक्षू संघासहित माझ्या येथे भोजनासाठी यावे. त्याने भगवान बुद्धांना भोजनाचं निमंत्रण दिलं. भगवंतांनी स्तब्ध राहून संमती दर्शविली. भगवंतांची संमती जाणून कूटदंत ब्राह्मण आसनावरून उठून भगवंतास नमस्कार करून प्रदक्षिणा करून निघून गेला. नंतर कूटदंत ब्राह्मणाने ती रात्र सरल्यावर आपल्या यज्ञशाळेत उत्तम खाद्य भोज पदार्थ तयार करून भगवंतांना सांगितले की गौतमा, वेळ झालेली आहे, भोजन तयार आहे. भोजन तयार झालं आणि भगवंतांना तो सांगतो की गौतमा, वेळ झालेली आहे, भोजन तयार आहे. नंतर भगवान सकाळीच वस्त्र परिधान करून पात्र व चिवर बरोबर घेऊन कूटदंताच्या यज्ञशाळेकडे गेले. त्याकरिता घातलेल्या आसनावर बसले. नंतर कूटदंत ब्राह्मणाने बुद्ध प्रमुख भिक्षू संघाला उत्तम खाद्य भोज पदार्थ आपल्या हाताने वाढले. भगवंताचे भोजन होऊन त्यांनी हात धुतल्यावर कूटदंत ब्राह्मण एके बाजूला लहानशा आसनावर बसला. तेव्हा त्याला धार्मिक उपदेशाने मार्ग दाखवून भगवंतांनी त्याचं चित्त शुद्ध केलं आणि तिथून भगवान निघून गेले. आणि अशा प्रकारे कूटदंत ब्राह्मणाच्या चित्तातील यज्ञाबद्दल जो गैरसमज होता तो गैरसमज दूर झाला आणि हा कूटदंत ब्राह्मण सुद्धा भगवान बुद्धांचा आजीवन उपासक झाला. बघा, अशा प्रकारे हे कूटदंत सुत्त या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. तर अतिशय महत्वाचं हे सुत्त आहे. म्हणजे शेवटी या सुत्ताचा जो मुख्य जो गाभा आहे, मुख्य जो भावार्थ आहे तो हा आहे की आपल्या जीवनामध्ये खरा यज्ञ कोणता, की ज्या यज्ञाला केल्यानंतर मनुष्य चिरकालपर्यंत सुखी होतो, तो एकमेव यज्ञ आहे. तो कोणता आहे? शील यज्ञ, समाधी यज्ञ आणि प्रज्ञा यज्ञ. हाच दुःखमुक्तीचा मार्ग आहे. तेव्हा आपणही शील, समाधी आणि प्रज्ञा या मार्गाचं खूप चांगलं आचरण करावं. यामध्येच आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. तेव्हा सरते शेवटी मी सर्वांप्रती पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो.